भारत की बात। मराठी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. महाराष्ट्र आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. मीरा भाईंदर आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आज सकाळी 10 वाजता सुरू होणार होता, तो झाला ठरल्याप्रमाणे. आणि आंदोलन यासाठी होतं की मराठी भाषेची, मराठी माणसाची गळचेपी होऊ नये, मराठी व्यक्तीवर आपल्याच भूमीमध्ये, आपल्याच राज्यामध्ये अत्याचार होऊ नये, अन्याय होऊ नये, त्याचा विरोध म्हणून आम्ही हा मोर्चा केला होता. तुमच्या चॅनलला थोडक्यात सांगते, गेल्या आठवड्यामध्ये आमच्या एका मुलाने 4 थपडा मारलेल्या. त्याला का मारल्या थपडा? कारण मराठीबद्दल तो अपशब्द बोलला, मराठीला हीन लेखलं, मराठीला तुच्छ लेखलं. आणि ज्या वेळेला मराठीला कोणीही तुच्छ लेखेल त्यावेळेला अशाच थपडा बसतील. तुम्हाला येत नाही सांगा, आम्हाला नाही येत, आम्ही समजून घेतो आहे. पण मराठीबद्दल जर अपशब्द काढले तर तुम्हाला कानफटावलंच जाईल, हे तुमच्या माध्यमातून सांगते. आणि 4 थपडांचा जबाब ह्या लोकांनी, इथल्या परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून दिला. गरज होती का? आज इतकी वर्ष आम्ही राहतोय एकत्र, आम्ही लोक इतकी वर्ष एकत्र राहतोय, गरज नव्हती मोर्चा काढून आम्हाला उत्तर द्यायची. आणि त्यांच्या विरोधात हा मोर्चा होता आजचा. आणि सर्वांच्या माहितीसाठी सांगते, सरकारने आम्हाला आमच्या मराठी भाषेची, मराठी लोकांची ह्या मोर्चासाठी गळचेपी केलेली आहे. आम्हाला साथ नाही दिली, दोन्ही आमदारांनी पण साथ नाही दिली. ह्या लोकांना आमची, मराठी लोकांची एकता दाखवायची होती. पोलिसांनी आम्हाला परवानगी दिली नाही, आम्हाला महिलांना गाडीत लोटलं. हे चुकीचं आहे की नाही? मीरा भाईंदर पोलिसांचा मी धिक्कार करते. आम्हाला गाडीमध्ये कसं पण कोंबलं, कसं पण लुटलं, असं नाही पाहिजे. आणि दुसरं म्हणजे हे आंदोलन, आता आम्ही मराठी एक झालेलो आहोत, आमचा नाद आता कोणी करायचा नाही. काल आम्हाला नोटीस पाठवली, आम्ही पण त्यांना परवानगी घेतली होती, तर आम्हाला नकार दिला, त्याबद्दल आम्हाला नोटीस पाठवली. मग आज तुम्ही सकाळी बोला, या काल रात्रीपासूनच आम्हाला घेऊन चालले, महिलांना, पुरुषांना. मग आमदार कसले तुम्ही? जर मारवाडी समाजांना एखादा आम्ही मराठीने मारलं आहे तर मराठी बोललं नव्हतं म्हणून आहे, मराठीला अपशब्द बोलल्या म्हणून, मराठीबद्दल वाईट बोलल्याबद्दल, मराठी माणसाला वाईट बोलल्या होतं म्हणून. मग आमदार नरेंद्र मेहता हे सर्वांसाठी असायला पाहिजे ना, फक्त मारवाडी लोकांना घेऊन पुढे जाण्यासाठी, या मारवाडीला न्याय भेटण्यासाठी त्यात कसला न्याय त्यांनी दिला? उलटा आमच्यामध्ये मतभेद निर्माण केली. आता काय झालं, आज जे आंदोलन होणार होतं आम्ही सक्सेस केलं. आम्हाला कितीही तुम्ही आतमध्ये घेऊन जा, बंद करा, मारा, पिटा, तरी पण हे मराठी आंदोलन आम्ही आज सक्सेस केलं आहे. कार्यकर्ता नाही, कोणी पक्ष नाही, सर्व पक्ष आले, फक्त आमचे आमदार आहेत ना दोन्ही, ते आले नाही आहेत. मराठी एकीकरणच्या माध्यमातून आम्ही सर्व मराठी लोक आज एकवटलेलो आहोत या मोर्चासाठी. सर्व पक्षातील लोक आहेत, आणि प्रताप सर किती पण आले ना आता, तरी पण त्यांना आम्ही मध्ये उभं केलं नाही, हाकलून काढलंय. हे आमची एकता दिसते त्यांना. आजच्या नंतर आज ते आमदार दिसतात आहे, यापुढे ते आमदार पण नाही राहणार आमच्यासाठी. या मोर्चामध्ये शासनाने इतकी दडपशाही वापरली. जेवढे पक्ष, जेवढ्या संस्था या मोर्चामध्ये सामील झाले, त्यांच्या सर्व प्रमुखांना त्यांनी अटक केली. त्यांना रात्रीपासून बाहेर फिरायला लावलं. आत्तापर्यंत आमच्या पोटामध्ये अन्न नाही आहे, पाणी नाही आहे, रात्रभर आम्ही फिरतो आहे. आणि सकाळी जेव्हा मोर्चाला निघायला लागलो तेव्हा मला देखील अटक केली. मुळात असं मला प्रश्न पडतो आहे की देशामध्ये आणीबाणी त्या काळामध्ये आली होती हो. आज स्वातंत्र्य मिळून आपल्याला अनेक वर्ष झाले, मग या मीरा भाईंदरमध्ये आणीबाणी आणण्याचा प्रश्नच काय होता? एक सामान्य मराठी माणसाचा हा मोर्चा होऊ द्यायला या शासनाला आणि पोलीस प्रशासनाला हरकतच काय होती? शांततेमध्ये आमचा मोर्चा निघाला असता, आमच्या महिला भगिनी, आमचे मराठी शिलेदार, आमचे मराठी प्रेमी, महाराष्ट्रप्रेमी एकत्र चालले असते, महाराष्ट्राचा जय जय घोष केला असता, मराठीचा जय घोष केला असता, शांततेमध्ये हा मोर्चा संपला असता. मी तर माननीय DCP यांना फक्त आश्वासन दिलं होतं की फक्त 25,000 लोक येतील, त्यामुळे काळजी नसावी. परंतु जेव्हा यांनी हा चिरडण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्रभर हा आवाज गेला आणि हजारोच्या संख्येने 50,000च्या वरती लोक एकवटले आणि हा मीरा भाईंदर जाम करून टाकला. आणि मराठी या मुंबईमध्ये, मीरा भाईंदर शहरामध्ये, अनेक शहरामध्ये मराठी माणसाचा टक्का कमी झाला बोलताय ना. हा टक्का बघा, हे जे टक्केवारी आहे ना, टक्केवारीचं गणित फक्त निवडणुकाला मांडा. जे मराठी माणसाचे नावं कमी करून निवडणुका जिंकताय ना, परंतु ते या बहुसंख्य लोकसंख्येमध्ये तुम्ही येऊन दाखवायला पाहिजे होता आज, मग तुम्हाला हा मराठी टक्का कळाला असता. अपनी अस्मिता के लिए, अपनी भाषा प्रेम के लिए मराठी मानुसों ने एक मोर्चा, एक शांतिपूर्ण आंदोलन किया सुबह से. अभी वो लगभग समाप्त हो गया है.
लेकिन इसमें विवाद ये रहा कि आप मराठी भाषा का सम्मान कीजिए। सरकार को चेतावनी भी दी गई है कि अगर इस पर सरकार ने कोई ठोस कार्रवाई नहीं की तो आने वाले दिनों में यह आंदोलन राज्य स्तर पर आक्रामक रूप भी ले सकता है। देखते रहिए भारत की बात। मुझे दीजिए आज्ञा। नमस्कार। भारत की बात।